नमस्कार मंडळी. तर आज आपण आहोत गिरधाराच्या शेतात आणि माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही सुपारी आणि माडांची बाग दिसते आणि खाली आम्ही हिवाळ्यात भाजीपाला रुजत घातलेला आहे. तर त्याच्यातली काय काय भाजी आम्ही गिरधाराच्या शेतात आज लावलेली आहे ते पाहणार आहोत. तर मंडळी हा आहे आपला भाजीचा प्लॉट आणि साईडला तुम्ही बघू शकतात आम्ही जाळी लावलेली आहेत, कारण आमच्याकडे भरपूर साऱ्या कोंबड्या आहेत ज्या अशा दिवसभर मोकळ्या असतात. तर त्यांच्यापासून भाजीचं संरक्षण झालं पाहिजे, नाहीतर आम्हाला ती भाजी कधीच खायला मिळणार नाही. म्हणून ही संरक्षण जाळी आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. तर सगळ्यात पहिले आपण टोमॅटो पाहूया. टोमॅटोची जी झाडं आहेत ती इथे जी दीदीने टाकलेली, इथे जे आमचे कामगार आहेत तर त्याने जे टोमॅटोची बिया टाकलेल्या आहे किंवा आम्ही कोंबड्यांना जी भाजी टाकतो तर त्यांनी खाल्लेल्या टोमॅटोतनं हे सगळे टोमॅटो आपणहून रुजून आलेले आहेत. आम्ही एकसुद्धा टोमॅटो लावलेला नाही आहे आणि आम्ही फक्त त्याला भर घातली मातीची आणि अशी एक काठी लावली, एवढंच आम्ही एफर्ट घेतले. तर टोमॅटो तुम्ही पाहू शकतात, भरपूर सारे टोमॅटो आलेले आहेत आणि पुढच्या एक आठवड्यात आमच्या घरी भरपूर सारे टोमॅटो असणार आहे. त्याचबरोबर सूर्यफुलाची पण झाडं लावलेली, पण सूर्यफुलं खूप आधी फुलून गेलेली आहेत. आणि ही जी वांगीची रोपं दिसत आहेत ती पण आमच्या गाईंना जी आम्ही भाजी घालतो तर त्यातल्या शेणात काही रोपं रुजून आलेली, आम्ही जिथे शेण टाकतो तर आम्ही तीच रोपं परत लावली काढून आणि तुम्ही पाहू शकता त्याचा रिझल्ट. खूप छान रिझल्ट आहे. भरपूर सारी वांगी आलेली आहेत. हा एक प्रकार आहे वांगीचा आणि दुसरा जो आपण त्याचं भरीत बनवतो तसा पण प्रकार आहे, भरलं वांग बनवतो तर तशी पण वांगी आलेली आहेत. तुम्ही झाड पाहू शकता किती छोटं झाड आहे पण वांगी धरलेली आहेत. हे बघा, टोमॅटोचा शेप बघा किती सुंदर. या टोमॅटोचा शेप बघा किती मस्त आहे, खूप आवडलंय. ग्रीन टोमॅटोज. इथे तुम्ही पाहू शकता फ्रेश गवार. ज्याला गवारची भाजी खूप आवडते त्याला ताज्या बागेतल्या गवारची व्हॅल्यूच कळू शकते. बाजारातली जी गवार असते ती एकतर खूप राट झालेली असते, आपण जी घरी लावतो ती खूप कोवळी कोवळी आपल्याला कट करता येते आणि त्याची भाजी अगदी शेंगदाण्याचं कूट टाकला तर अजूनच उत्तम लागते. पण कोकणात आपण खोबरं वगैरे टाकतो, खोबरं वाटप बटाटा वगैरे टाकून सुद्धा खूप छान लागते. गवारची भाजी आमच्या घरात खूप आवडीची आहे त्यामुळे आणि खूप छान पण झाली आहे. यावर्षी आम्ही भरपूर सारी गवार खाल्लेली आहे. गवार बघा,
अशा 3 भाज्या काढून झालेल्या आहेत. चला बघूया अजून काय काय आहे बागेत. हा जो पॅच आहे हा माझ्या सासूबाईंचा पॅच आहे. म्हणजे याच्यात जी लाल भाजी, मिरच्या पाहू शकतात. इथे चवळी, म्हणजे आम्ही इथे कोकणात वाल म्हणतो त्याला, तर चवळी आहे लावलेली. ही सगळ्या कोकणवासियांची आवडती भाजी आहे, लाल भाजी. आणि मिरच्यांना आत्ता आता कुठे कुठे फुलं आलेली आहेत. मिरच्या खूप लावलेल्या, परंतु रिप्लांटिंगमध्ये त्या मिरच्याची रोपं एवढी वाढली नाहीत, त्यामुळे मिरच्या खूप कमी आहेत. मग आम्ही सगळीकडे भाजीच टाकून दिली, कारण मिरच्याची रोपं तर जगत नव्हती. लालमाट अशी भाजी आहे जी, म्हणजे तुम्ही त्याची कोवळी पानं कुटत राहिलात तर त्याला नवीन नवीन धुमारे येत राहतात खाली, आणि तुम्हाला भरपूर भाजी मिळत राहते. म्हणजे एका झाडाचीच तुम्हाला नंतर भरपूर सब ब्रांचेस ओपन होतात आणि त्याची भाजी तुम्हाला मिळत राहते. अगदी कोवळी कोवळी पानं कुटायची आणि त्याची भाजी करायची. आता ही भाजी जून होत आलेली आहे. कुठे कुठे त्यांना फुलं आलेली आहेत. सगळीकडेच बहुत फुलं आलेली आहेत, त्यामुळे ही भाजी आता लवकर खाऊन संपवायची. तोडताना अगदी अलगद तोडावी लागते, नाहीतर खालून मुळासकट भाजी येऊ शकते, कारण माती खूप ओली आहे. त्यामुळे अगदी तोडताना अलगद आपल्या बोटांचा वापर करून तोडावी लागते. आणि उन्हाळ्यात असा लाल पाला मिळाला तर अगदी जीवाला पण जरा थंडगार वाटतं. त्याचबरोबर मला चवळीचा कोवळा पाला पण आवडतो, तर मी थोडी त्याची पण पानं टाकेन. पालेभाज्या हा मुळात कोकणवासियांचा आवडीचा विषय आहे. अगदी लाल पाला, वालीचा पाला, नंतर मग पावसात अनेक रानभाज्या मिळतात, त्याचासुद्धा पाल्याचाच वापर करून बहुधा भाजी केली जाते. टाकळ्याचा पाला तुम्हाला माहीत असेल. पाच प्रकारच्या भाज्या आज आपण इथे तोडलेल्या आहेत. हे खूप टेम्पटिंग वाटत होतं दुरून तोडावंसं वाटतं. मंडळी, मी आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी वेंगुर्ल्या नर्सरीतून काही झाडं आणलेली, तर ती अजून लावायची आहेत. सध्या उन्हाळा चालू असल्याने आम्ही ते काम पावसाळ्यावर ढकललं आहे. तोपर्यंत आम्ही या झाडांना पाणी घालून मस्त मोठे करणार आहोत, आणि पावसाळा सुरू झाला की ही झाडं लावणार आहोत. तर ही झाडं काय काय आहेत मी तुम्हाला सांगते. हे झाड तुम्हाला माहीत असेल, हे तमालपत्र आहे.
नंतर हे मे बी जायफळ आहे, हा सीताफळ आहे, हा कदाचित कैलासपती आहे किंवा हा कैलासपती आहे, मला जरा कन्फ्युजन आहे. त्यानंतर 2 प्रकारचे कोकम आणलेले आहेत, एक सफेद कोकम आहे, एक येलो कोकम आहे आणि एक आपला रेग्युलर कोकम आहे. त्याच्यानंतर ही 2 झाडं रामबुटांची आहेत, हा फणस आहे, हा काय हे झाड मला आठवत नाही आहे, हे आंब्याचं झाड आहे, एक वेल्वेट ॲपल आहे, तर आय थिंक हा वेल्वेट ॲपल असेल आणि हा कैलासपती असेल, हा कदाचित येलो कोकम असेल. भाजी तोडून झालेली आहे, त्याचबरोबर अजून काही झाडं मी लावलेली आहेत ज्यांना फळं आलेली आहेत आणि तुम्हाला मी ते दाखवायची आहेत. तर ह्याच व्हिडिओत मी तुम्हाला ती दाखवणार आहे. चला तर बघूया. लग्न झालेलं तेव्हा काही झाडं मी लावलेली, ती झाडं आता मोठी झालेली आहेत. तर त्यापैकी एक अंजिराचं झाड आहे. इथल्या मातीत त्याला मोठं करणं खूप मला त्रासदायक होत होतं, तरी पण मग भरपूर सारी मेहनत केली आणि त्याचं फळ आता तुम्ही पाहू शकता. माझ्या छोट्या बाळाला मी अगदी नारळाच्या झावळाने झाकून ठेवलं आहे, कारण इथला परिसर ओपन आहे आणि इथे खूप गरमी आहे आणि अंजिराच्या झाडाला ती सोसवत नाही आहे. खाली शेण किंवा ज्या गाईंना भाज्या आणतो त्यातल्या कुसलेल्या भाज्या वगैरे असं भरपूर सारं सामान मी टाकून त्याला खत केलेलं आहे ऑर्गॅनिक, आणि त्याचं फळ तुम्ही पाहू शकता. छोटे छोटे अंजीर धरलेले आहेत आणि मी खूप खुश आहे. त्याला मस्त ग्रीन पानं येत आहेत. पूर्वी अशीच एक काठी राहत होती आणि मला ते बघवत नव्हतं, त्याची दुर्दशा दिसत होती मला. पूर्वीची पानं पाहू शकता किती छोटी यायची आणि 1 महिन्यात जी त्याला मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ पहा, केवढं मोठं पान आलेलं आहे. मला अंजीर खायला खूप आवडतं म्हणून हे एक झाड लावलेलं आहे, पण आता ते केवढं मोठं होईल हे आता भविष्य काळच सांगेल. अननस पण लावलेले आहेत आणि खूप सारे अननस धरलेले आहेत आणि त्याचा तुरा बघा किती सुंदर आहे. इथे आल्यावर मला हे अननस पाहत राहावेसे वाटतात, अगदी एखाद्या सुंदर फुलासारखे दिसतात. अननसाला जेव्हा फळ येतं तेव्हा इथे त्याला फुलं येतात आणि याचा सुगंध तुम्ही कधी अनुभवला असेल तर तुम्हाला माहीत असेल की हे किती एकदम अननसासारखा त्याचा स्मेल असतो आणि बाजूने आपण गेलो तरी त्याचा सुगंध तो दरवळत असतो. तर तुम्ही कधी अननसाचा सुगंध अनुभवला आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून इथे पहा, मला ह्याला हे धरलेले क्राऊन खूप आवडतात. स्प्रिंकल्स चालू केलेले आहेत आणि आपलं पुढचं झाड आहे हे लिंबाचं. याच वर्षी याला बहर आलाय आणि बहर अगदी तुटून आलाय. भरपूर सारे लिंबू लागलेले आहेत, भरपूर म्हणजे प्रचंडच म्हणता येईल. अगदी मुळापासून त्याला बहर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. कारण ते छोटे आहेत आणि ग्रीन आहेत त्या पटकन हायलाईट होत नाही आहेत, पण भरपूर सारे लिंबू आहेत. आणि इथे मध्ये आमचा गाईंचा चारा आहे, चाऱ्याला पाणी लावलेलं आहे. साईडला असे माड, केळी, मध्ये मध्ये सुपाऱ्या, ह्या गोष्टी लावलेल्या आहेत सगळ्या. तर म्हणजे या व्हिडिओत एवढंच, पण व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.